सुवर्ण दृष्टी असावी. अलंकार वेगळं, सोनं वेगळं. अलंकार माहित आहेत आपल्याला, कुठले कुठले? चेन आणि अंगठी, दोनच माहित आहेत आपल्याला. दागिने यांना माहित आहेत सगळे. असा एक अवयव नाही ज्याचा दागिना नाही. समजा कानातल्या रिंगला असं वाटलं, मी आता 2-3 वर्ष रिंग झालो, मला आता कंटाळा आलाय कानात राहून, मी आता दुसरं काहीतरी व्हावं. काय होतो? नाकातली नथ होतो, नाकातले नथ होतो असं त्या रिंगला वाटलं. मग सोनाराकडे गेल्यावर काय केलं? ती वितळली, त्याच्यावर प्रक्रिया केली, त्याची काय केली? नथ केली. मग 2-3 वर्षानंतर त्या नथला पण वाटलं, मला आता 2-3 वर्ष झालं नाकात राहायचा त्रास व्हायलाय, कंटाळा आला, आता मी काय व्हावं? चप्पल. डबल पण आहे, सिंगल पण, चप्पल हार व्हावा असं त्या नथला वाटलं. मग काय झालं? परत सोनाराकडे गेलं, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि काय केलं? त्याचा चप्पल हार केला. आता जो बदल झाला तो सोन्यात झाला काय त्याच्या आकारात झाला? आकारात झाला, नावात झाला आणि आकारात झाला. मूळचं सोनं जसं आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. आता मला सांगा, तो चप्पल हार आहे का नाही? चप्पल हार, त्यामध्ये काय करायचं? सोन्याचा भाग तेवढा काढून टाकायचा, बाकी सगळं आहे तसंच ठेवायचं. राहू शकत नाही. सोनं तेवढं काढून टाकायचं, बाकी सगळं आहे तसं ठेवायचं. काय राहील त्यात? काही नाही. काही राहणार नाही, काही राहू शकत नाही. त्याला म्हणायचं अधिष्ठान. अधिष्ठानाशिवाय अध्यस्थाला सत्ता असू शकत नाही. अधिष्ठानाशिवाय अध्यस्थ पदार्थाला सत्ता असू शकत नाही. रज्जू आहे म्हणून सर्प आहे. या जगताला अधिष्ठान एकच परमात्मा आहे. त्या परमात्म्याला जर काढून टाकलं तर जगत नावाचा पदार्थ राहू शकत नाही, जगताला सत्ताच असू शकत नाही. तो परमात्माच्या जगतामध्ये नाना रूपानं नटलेला आहे. एकची सोने नाना लेणे,